हे सुभाषित आपल्या संस्कृतीचा परिचय करून देणार एक छोटस रूपक आहे. काय सांगितलं? मातृवत परत आलेशु. स्वामी विवेकानंदांची व्याख्यान गाजत होती. अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी त्यांना व्याख्यानासाठी बोलवलं जात होतं. वेगवेगळ्या स्टेटमध्ये ते जात होते आणि रोज त्यांची प्रसिद्धी वाढतच चालली होती. एक दिवस एक व्याख्यान इतकं गाजलं की व्याख्यानानंतर स्वामीजींना भेटण्यासाठी अनेक तरुण तरुणींनी त्यांना घराडा घातला. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी प्रश्न होते आणि प्रत्येकाच्या प्रश्नाला अतिशय सुंदर मिश्किल स्वरूपामध्ये स्वामीजी उत्तर देत होते. एक सुंदर अमेरिकन युवती त्यांच्या पुढे आली आणि तिने सांगितलं, स्वामीजी माझी एक इच्छा आहे. स्वामीजी म्हणे, सांगा. मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. स्वामीजी स्तब्ध. ती परत म्हणाली, स्वामीजी मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. स्वामीजी म्हणाले, मी संन्यासी आहे. मी विवाह न करण्याचं निश्चित केलेलं आहे. नाही पण तरी मला आपल्याशी विवाह करायचा आहे. तुम्हाला माझ्याशी विवाह का करायचा आहे? तुम्हाला उत्तम एखादा दुसरा कोणताही तरुण मिळेल, माझ्याशीच विवाह करण्याचा हट्ट का? कारण तुम्ही इतके ओजस्वी आहात, इतके तेजस्वी आहात, एवढे तेजपुंज आणि बलशाली. काय नाहीये तुमच्याकडे? हे सगळे गुण ज्या व्यक्तीमध्ये आहे, असा पुत्र मला व्हावा असं मला वाटतं. म्हणून मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. क्षणाचाही विचार स्वामीजींनी केला नाही आणि लगेच म्हणाले, माते मी तुझा पुत्र आहे. मातृवत वरदानेश. प्रत्येक स्त्री मला माते समान आहे.